नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी आणि घरातील सर्वजण एका रूममध्ये असतात लताबाई जवळ. तेव्हा सुमित्रा म्हणते की या घराचे जर 4 हिस्से झाले तरच ह्या जानकीच्या मनाला शांतता मिळेल. तेव्हा आता जानकी आता हे असं सुमित्राचं बोलणं ऐकून खूप रडत असते. जानकी म्हणते की हे बघा आई, जर तसे झालेत तर सर्वात जास्त जीव माझा तुटेल. आणि हे बघा, जेव्हा मी या घरामध्ये आले होते तेव्हा नानांनी मला एक माळ दिली होती आणि त्या माळेबरोबर रणदिव्यांची अगदी पारंपरिक एक पिढीजात मौल्यवान माळ होती. आणि त्यावेळेस तुम्ही मला एक अशी छान मौल्यवान गोष्ट सुद्धा सांगितली होती. तेव्हा आई, तुम्ही मला म्हणाला होतात की जानकी, अगं ही माळ म्हणजे आपलं घर आहे आणि ह्या माळेतील जे काही मणी आहे तर ते आपलं कुटुंब आहेत. सगळ्या मनांना अगदी एकत्र जोडून ठेवणारा धागा म्हणजे तू आहेस जानकी, तू. त्यामुळे जानकी मात्र तुला ही माळ कायम अशीच ठेवायची आहे. यात मात्र गाठ पडून देऊ नकोस, त्यातील मणी विखरून देऊ नकोस. आणि हे बघा आई, जसे तुम्ही मला सांगत आलात अगदी तसेच मी करत आले आणि इथून पुढे सुद्धा मी तेच करत राहणार आहे. तेव्हा आई, मी तुम्हाला एक वचन दिलं होतं की रणदिव्यांची ही माळ मी कधीच सुटून देणार नाही म्हणून. पण आई, मी तसं करून देणार नाही. तर आता हे सर्वजण ऐकत असतात. तेव्हा आता हे सर्व ऐकून सुमित्रा म्हणते की अगं, हे तर तुझ्या सर्व काही लक्षात आहे, तर कमाल आहे जानकी तुझी. अगं, अजून सुद्धा तुला तेच वाटतं की रणदिव्यांची पिढीजात माळ शाबूत आहे म्हणून. नाही जानकी, अगं ती माळ तर केव्हाच तुटलेली आहे आणि त्यातील मणी केव्हाच विखुरले जानकी. तेव्हा आता सर्वजण म्हणजे जानकीकडे बघत असतात. ऐश्वर्या मात्र खूप अशी हसत असते. लताबाईला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. तर सुमित्रा पुढे म्हणते की जानकी, हे बघ अगं, त्यातील मणी तर विखुरले कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला होता तो धागाच अगदी विस्कटला. त्यामुळे हे बघ, आपण कधीच एकत्र नाही येणार. त्यामुळे हे घर मात्र कधीही घर राहणार नाही. असे बोलून तोऱ्यातच सुमित्रा बाहेर निघून जाते. आता जानकी ही आई म्हणून आता समजवण्याचा खूप असा प्रयत्न करते, परंतु तेव्हा मात्र आता लगेच ऋषिकेश सुद्धा बाहेर निघून जातो. जानकी बिचारीला खूप असं वाईट वाटतं, ती रडत असते. लताबाई आता जानकीकडे बघत असते आणि ऐश्वर्याला तर मात्र खूप हसून ती जानकीकडे पाहतच असते. तेव्हा जानकी सुद्धा आता रडतच बाहेर निघून जाते. तेव्हा ऐश्वर्या हसूनच आता स्वतःच्या मनात म्हणते की जानकी, हे बघ, तू जर आता ती माळ जोडणारी धागा असेल तर मी सुद्धा आता ती माळ जोडणारी नाही तर तोडणारी सुई असेल. तेव्हा आता लताबाईला सुद्धा हे नाही पटत. शेवटी ऐश्वर्याच्या सांगण्यावरून तिला गप्प राहावं लागतं. तेव्हा आता ऐश्वर्या स्वतःचे असे बोलून आता लताबाईकडे आत येते आणि अगदी टाळ्या वाजवत येते आणि टाळ्या वाजवत वाजवत आता लताबाईला म्हणते की सुपर ऍक्टिंग केली बरं का. लताबाई रागानेच ऐश्वर्याकडे बघत असते आणि लताबाईला आता ऐश्वर्या म्हणत असते की अगं, तुझ्या ऍक्टिंगची तर खरंच अजून कदर कोणी केली नाही, तरी सुद्धा तू चांगले ऍक्टर्स आहे बरं का. तेव्हा आता मानलंच तुला, असं जेव्हा ऐश्वर्या म्हणते, लताबाई रागाने म्हणते की हे बघ, जास्त शहाणपणा करू नकोस, हे सगळं काही मी तुझ्यासाठी नाही केलेलं. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच तिचे गाल धरते आणि तिची आता चेष्टा करत असते. लताबाई रागाने तिचे हात बाजूला घेते. तर ऐश्वर्या हसून म्हणते की अगं, सगळं तर माझ्यासाठीच करते तू. अगं, मी तुला सांगितलं की चक्कर येण्याचं खोटं नाटक कर. तेव्हा लगेच आता लताबाई म्हणते की हे बघ, मी तुझ्यासाठी नाही केले तर माझ्या मुलीला भेटण्यासाठी हे सर्व मी करते. अगं सांग ना, माझी मुलगी कुठे आहे. तेव्हा ऐश्वर्या हसते. ऐश्वर्या म्हणते की लताबाई, अगं किती घाई करशील, काय सारखं सारखं तेच तेच माझी मुलगी करत असते. अगं जरा थांब ना, कुठे आहे तुझी मुलगी, सांगते ना मी तुला. परंतु हे बघ, जोपर्यंत मी तुला सांगत नाही तोपर्यंत हे नाटक तर तुला कंटिन्यू करावंच लागेल. जेव्हा मी तुला सांगेल चक्कर येण्याचं नाटक करायचं तर तेव्हा लगेच चक्कर येण्याचं नाटक करायचं आणि खाली पडण्याचं सुद्धा. तेव्हा आता लताबाई ओरडूनच विचारते की का असं करतेस. अगं, ते सर्व करून काय होणार आहे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की खरंच अगं, मी तुला सांगते ना, मी वेळ आल्यानंतर सांगेलच तुला सर्व काही. एकदा सांगते परंतु ते तुला कळत नाही. परंतु तोपर्यंत मात्र हे सर्व नाटक सुरू आहे याचा संशय कोणाला येता कामा नये. आणि कसं आहे अगं आई, मुलीला असे सारखे सारखे प्रश्न विचारायचे नसतात. तेव्हा आता लताबाईला खूप राग येतो. लताबाई म्हणते की हे बघ, मला आई म्हणू नकोस, नाहीतर 2 असे कानामागे तुझ्या ठेवून देईल. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो का, आणि लगेच लताबाई जवळ अगदी डोळे मोठे करत येते आणि तिला धमकावत म्हणते की हो का, त्यानंतर मात्र मी काय करेल याचा अंदाज तुला नसेल.
आणि परत आई असं म्हणते तर लताबाई आता म्हणते की हे बघ अगं, तुझ्या तोंडातून तो आई हा शब्द एखाद्या शिवीसारखा वाटतो, खबरदार तू परत मला आई म्हणालीस तर. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ, मला सुद्धा हौस नाही तुला आई म्हणण्याची, पण ठीक आहे, जोपर्यंत प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या होत नाही तोपर्यंत हे नाटक सुरूच ठेवायचं, कळले ना तुला आई. तेव्हा आता ऐश्वर्या तोरेतच बाहेर निघून जाते. तेव्हा लताबाई खूप रडत असते, तिला खूप ह्या वागण्याचा पश्चाताप येत असतो. त्यानंतर ऋषिकेश रूममध्ये असतो तर जानकी त्याच्यासाठी चहा घेऊन येते. जानकी म्हणते की ऋषिकेश काय हो, सकाळी सकाळी काम करत बसलेत आणि हे बघा चहा घ्या. जानकी चहा वगैरे देते आणि ऋषिकेशला म्हणते की हे बघा, मला तुमच्याशी आता महत्त्वाचे बोलायचं आहे. तेव्हा आता ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो की जानकी, मला माहिती आहे की तुला नक्की काय बोलायचं आहे. हेच बोलायचं असेल की प्रॉपर्टीसाठी, कारण प्रॉपर्टीचे हिस्से करू नका हेच तुला मला सांगायचं असेल. आणि हे बघ जानकी, आज काही झाले तरी शेवटी प्रॉपर्टी आणि घराचे हिस्से तर होणारच. तेव्हा आता ऋषिकेशचं हे बोलणं ऐकून जानकीचा जीव तुटतो. जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, तुम्हाला हे सर्व करताना काहीच वाटत नाही का. तर ऋषिकेश म्हणतो की माझा सुद्धा जीव तुटतो आणि खरंच जानकी मला खूप वाईट वाटतं, परंतु हे बघ जानकी, मी जर हे सर्व नाही केले तर आईला असं वाटेल की आता तिच्यापेक्षा मला प्रॉपर्टी जास्त महत्त्वाची आहे. आणि तू बघितलंस ना काल आई कशी बोलत होती. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा अहो ऋषिकेश, तुम्हाला माहिती आहे की हे सर्व ती ऐश्वर्या त्यांच्या डोक्यामध्ये भरवते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं, हे सर्व मला मान्य आहे आणि जानकी मला हेच पटते सुद्धा, परंतु हे बघ आपण हे सिद्ध कसं करायचं. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ऋषिकेश, त्यासाठीच मला तुमच्याकडून वेळ हवा आहे आणि तुमची मदत सुद्धा मला लागते. आणि हे बघा ऋषिकेश, लवकरात लवकर हे जे काही सुरू आहे ते सर्व मी लगेच सॉल्व करेल, त्यासाठी मला थोडासा वेळ हवा आहे आणि त्यामुळे तुम्ही हे प्रॉपर्टी प्रकरण आहे तर काही दिवसांसाठी जरा पुढे ढकला. तेव्हा जानकीचे हे बोलणे ऐकून ऋषिकेश म्हणतो की जानकी, ते आता शक्य नाही, कारण आज मी सगळ्यांना बोलावलेले आहे. आज या सगळ्यांचा निकाल शेवटी लागेलच, म्हणजे सौमित्र आणि ही जी आपली शर्वरी यांना मी बोलावलेलं आहे. त्यामुळे ते आल्यानंतर आज काही झाले तरी वकील वगैरे सगळेजण येतील आणि आज ह्या प्रॉपर्टीचे हिस्से शेवटी होतीलच. तेव्हा आता जानकी ऋषिकेशला म्हणते की आहो ऐकून घ्या, परंतु आता ऋषिकेश त्याचं जे काही म्हणणं आहे शेवटी सांगून जानकीचं आता काही न ऐकता तो निघून जातो. आणि आता ठरलेल्याप्रमाणे आता शर्वरी आणि विक्रम यांची गाडी अगोदर येते आणि त्यांच्या गाडी मागून लगेच सौमित्रा आणि अवंतिका यांची सुद्धा गाडी येते. आता सगळेजण गाडींच्या खाली उतरतात तर शर्वरी आता सौमित्र आणि अवंतिका यांना बघून विचारते की अरे तुम्ही पण, म्हणजे तुम्हाला सुद्धा दादाने बोलावून घेतले होते का. तर सौमित्र म्हणतो की हो, मला सुद्धा दादानेच बोलावून घेतलं होतं, त्याचाच फोन आला होता. तर शर्वरी म्हणते की हो ना, एक्झॅक्टली, मला सुद्धा दादानेच बोलावून घेतलं होतं. तेव्हा अवंतिका विचारते की तुम्हाला माहिती आहे की दादांनी का बोलावून घेतले. शर्वरी म्हणते की नाही, तुम्हाला माहिती आहे का बोलावले म्हणून. अवंतिका सुद्धा म्हणते की नाही, आम्हाला सुद्धा काहीच माहिती नाही की कशासाठी बोलावले म्हणून. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की हे बघा, चला आपण इथेच बोलत बसलोय, आतमध्ये जाऊन बघूयात की नक्की कशासाठी बोलावले ते. आतमध्ये गेल्यानंतरच आपल्याला कळेल की काय झाले ते. तेव्हा आता सगळेजण आत जायला निघतात, परंतु शर्वरी पुन्हा म्हणते की 1 मिनिट. तेव्हा आता सर्वजण पुन्हा तेथेच थांबतात. तर शर्वरी म्हणते की तुम्हाला पार्वती आईबद्दल तर कळले ना. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो, मध्ये दादाचा एकदा फोन आला होता तेव्हा त्याने सांगितले, परंतु मला नाही वाटत की आज दादाने त्या कारणासाठी बोलावलं असेल. तेव्हा विक्रांत विचारतो की मग कोणत्या कारणासाठी बोलावले. आणि तेवढ्यात मात्र आता ऋषिकेश बाहेर येतो. ऋषिकेश त्यांना विचारतो की आलात ना सगळेजण, चला आतमध्ये जाऊ आणि नंतर बोलू. तेव्हा आता सर्वजण आत जायला निघतात. तोच लगेच ऋषिकेश म्हणजे सगळ्यांना चला असं म्हटल्यानंतर सौमित्र पुन्हा सगळ्यांना थांबवतो आणि म्हणतो की दादा, अरे आज सुद्धा तू कशासाठी बोलावलं, काही बोलायचं होतं का. अवंतिका सुद्धा विचारते की दादा काही झाले का. शर्वरी सुद्धा विचारते. तेव्हा आता त्या सर्वांचं बोलणं ऐकून ऋषिकेश म्हणतो की अजूनपर्यंत तर काही झाले नाही, परंतु आता होणार आहे. आता या घराचे आणि प्रॉपर्टीचे 4 हिस्से होणार असे आता जेव्हा ऋषिकेश सांगतो तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. सर्वांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. तेव्हा आता सर्वजण आता अगदी काय असं विचारतात. ऋषिकेश म्हणतो की हो, तेच होणार आहे आणि चला आता सर्वांनी आत या. आणि तेवढ्यात आता अवंतिका ही आत येते जानकी जवळ. जानकी किचन मध्ये असते. जानकी आता ह्याच विचारत असल्यामुळे दूध वर जाते, याकडे जानकीचं लक्ष राहत नाही. तर अवंतिका धावत येते, वहिनी अहो दूध वर चालले, गॅस बंद करा. तर आता अवंतिका विचारते की वहिनी अहो काय चालले तुमचे, काय हे सर्व करतात. तेव्हा आता जानकी खूप नाराज असते. जानकी म्हणते की काही नाही अवंतिका, चहा करते. तेव्हा आता अवंतिका विचारते की वहिनी तुम्हाला चांगलंच माहिती आहे की मी चहाबद्दल नाही बोलत. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं पण आता
फक्त मी चहाच विषयी बोलू शकते, कारण बाकीचं तसंही काही माझ्या हातात आता राहिलेलं नाही। तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो वहिनी, मला कळते की तुम्हाला हे सगळं नाही पटत। तेव्हा आता जानकीच्या जीवाची खूप अशी म्हणजे तिला त्रास होत असतो। ती म्हणते की अवंतिका तूच सांग मला हे सर्व कसं पटेल बरं। अवंतिका मला एक गोष्ट सांग, तुला सुद्धा हे पटते का, हे जे काही सुरू आहे ते? अगं तुला पटते का सांग ना। अगं हे बघ, एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही तर आपण त्याच्या विरोधात जाऊ शकतो। तू सांग की आपण त्या गोष्टीच्या विरोधात जाऊ शकत नाही का? आणि अगं तेच केलं मी, परंतु तुझ्या ऋषिकेश दादांना त्या माझं म्हणणं नाही पटत। तेव्हा आता अवंतिका म्हणते की हे बघा वहिनी, तुमचं बरोबर आहे, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही नका ऋषिकेश दादांच्या विरोधात जाऊ, त्यामुळे प्लीज माझं ऐका। आणि तुमचा हा जो काही स्वभाव आहे तर ती ऐश्वर्या याचा सर्व फायदा घेते। तुमच्या या स्वभावाचा फायदा घेऊन ती आता ऋषिकेश दादांना तुमच्या विरोधात भडकावते। आणि हे बघा, तुम्ही जे काही म्हणतात त्या सगळ्या मागे जर ह्या ऐश्वर्याचा हात असेल तर शेवटी तिला तेच हवं आहे वहिनी। तेव्हा आता जानकी म्हणते की हो अगं अवंतिका, तिला तेच हवं आहे, माहिती आहे अवंतिका, तिला तेच हवं आहे। आणि ह्या प्लॅन मध्ये तिला आता अगदी थोडीशी सक्सेसफुल सुद्धा ती झालेली आहे। आणि हे बघ ना, अगं बोलून बोलून त्यांनी तुम्हाला का बोलावलं की प्रॉपर्टीचे हिस्से करण्यासाठी। तेव्हा आता अवंतिकेला हे ऐकून धक्का बसतो। त्यानंतर आता इकडे रूम मध्ये ऋषिकेश सुद्धा सौमित्राला तेच समजावत असतो की हे बघ, कधीतरी हे सर्व होणार आहे, प्रॉपर्टीचे हिस्से तर करावे लागतील। अरे मग आज करूयात। तेव्हा आता लगेच सौमित्र विचारतो की दादा, अरे तू हे काय बोलतोस, काय झाले तुला अचानक हे सर्व? आता हे सर्व ऐकून सौमित्र म्हणतो की जर तुम्हाला येथे सांगितलं असतं की हिस्से करण्यासाठी तुम्हाला बोलावलंय तर मी आलंच नसतो, आणि अशी तडकाफडकी हिस्से करण्याची काय गरज आहे? तिकडे मुंबईला काम करतो आणि तू सुद्धा आता येथे आपला बिझनेस सांभाळतोय, आणि शरूला सुद्धा आता ह्या हिस्सेची काही गरज नाही। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे पण बाकी। तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की अरे बाकी म्हणजे ऐश्वर्या आणि तिच्या पदरामागे लपणारा तो सारंग, तू त्यांच्यासाठी हिस्से करतोस का? त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की अरे किती काही झाले सौमित्र, तो कसाही असला तरी आपला भाऊ आहे। सौमित्र आता रागाने म्हणतो की कसला भाऊ आणि कसलं काय? अरे तो तर कुठे आपला भाऊ आता राहिलेला आहे, तो तर त्याच्या बायकोच्या हातचं खेळणं होऊन बसलेला आहे। आणि खरं तर त्याने तिला समजायला हवं, परंतु मला माहिती आहे की तो असं काही करणार नाही म्हणून। मूर्खाचा बाजार आहे त्या सारंगचा सगळं काही, त्यामुळे हे बघ आता जे काही आहे तो त्यांचं ऐकू नको। तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ, आता मी तुला जे सांगतो ते माझं ऐकून घे, चिडचिड तू करू नकोस, जे आहे ते मान्य कर, चर्चा करून काही उपयोग होणार नाही। आणि हे बघ, रागारागात मात्र कुठलाही निर्णय घेऊ नकोस। तर सौमित्र म्हणतो की हे बघ, जे काही मला हवं आहे तर ते तू सुद्धा मान्य कर, आता सध्या ह्या प्रॉपर्टीचे हिस्से मला सुद्धा नकोय, त्यामुळे जे काही मी म्हणतो ते तू ऐक। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ, तू इतक्या घाईने असा निर्णय सांगू नकोस, हवं तर तू एकदा अवंतिकाशी सुद्धा बोलू शकतो, आणि या सर्व गोष्टीचा शांतपणे एकदा तू विचार कर। तेव्हा आता हे सर्व ऐकून सौमित्र म्हणतो की बरं ठीक आहे, तू सुद्धा दादा एकदा शांतपणे विचार कर आणि मला सांग, तुला हिस्सा हवा आहे का? तेव्हा आता ऋषिकेश लगेच तोंड अगदी फिरवतो, आणि त्याच्या सुद्धा आता चेहऱ्यावर हे स्पष्ट दिसते हे सर्व जे काही सुरू आहे त्याला सुद्धा हिस्सा वगैरे नकोय। तेव्हा हे सर्व ओळखून सौमित्र म्हणतो की बघितलंस का दादा, अरे तुला सुद्धा हे मान्य नाही। आणि ऋषिकेश थोडासा हसतो आणि माझं म्हण, आणि परत म्हणतो की हे बघ, माझं सोड, तुला जे सांगतो ते ऐक। अरे जरीही तुला आणि मला हा हिस्सा नसला तरी अरे आईच्या मनाचं काय, शर्वरीचं काय? तेव्हा लगेच आता इकडे सौमित्र विचार करत असतो, परंतु आता लगेच आता इकडे सुमित्रा आता शर्वरीला सगळं काही सांगते। तर आता शर्वरी म्हणत असते की हे बघा, मला माझा हिस्सा हवा आहे आई, परंतु मला अशा पद्धतीने तो हिस्सा नकोय। आणि तेवढ्यात लगेच आता ती आजी लगेच तेथे येते। आजी म्हणते की काय ग, कशा पद्धतीने तुला तुझा हिस्सा हवा आहे? तुला मी पाटावर बसवते, तुला हळद कुंकू लावते, तुझी ओटी भरते, आणि तुझ्या ओटीमध्ये मी हिस्सा टाकते। तेव्हा शर्वरी रागाने आता आजीकडे बघत असते। तर आजी म्हणते की अगं, माझ्याकडे इतक्या रागाने मारक्या म्हशीसारखी का बघते, आणि हीच वेळ आहे तुझा हिस्सा घेण्याची, आणि जर आज तू हिस्सा घेतला नाही तर पुढे कधी मिळेल हे तुला माहिती आहे का? त्यावर आता शर्वरी म्हणते की का मिळणार नाही परत, तर लगेच आमच्या चौघा भावंडांचं एकमेकावर खूप प्रेम आहे, आणि आम्ही एकमेकांना खरंच खूप मदत करतो, आमच्यात हे असे मतभेद वगैरे काही नाही, आणि कशासाठी हिस्से घ्यायचेत आणि हिस्से तर करायचेच कशासाठी, असे आता शर्वरी सुद्धा म्हणत असते। तर आजी आता तिचे कान भरण्याचा प्रयत्न करत असते।
पुढे म्हणते की हे बघा आता इतकं सगळं काही ठीक सुरू आहे आणि सगळं काही ऋषिकेश दादा बघतोय, मग तुम्हाला मुळातच प्रॉब्लेम काय आहे? तर लगेच आजी जोरात ओरडते. आजी म्हणते की अगं हाच तर प्रॉब्लेम आहे, हे सगळं काही अगदी त्या ऋषिकेशच्या नावावर आहे. ती बाई आली ना ती पार्वती, तिने परवानगी दिली हे सर्व करण्यासाठी, मग तुझं घोडं मात्र कुठं आडलेलं आहे? तेव्हा आता शर्वरीला तरी सुद्धा राग येतो. शर्वरी म्हणते की आजी हे बघ तू थांब, मध्ये मध्ये काही बोलू नकोस आणि आई तूच बोल. अगं कशाला हे सर्व? तर सुमित्रा म्हणते की तुमच्यासाठी, माझ्या मुलांसाठी हे सर्व करते ग मी, माझ्या मुलांसाठी हे सर्व करते, कारण हे बघ माझ्या डोळ्यात देखत माझ्या मुलांचे सगळे काही हक्क यांनी हिरावून घेतले ग शरू, याचा विचार कर आणि त्यांचे जे काही हक्क आहे ते आता इथून पुढे शाबूत राहावे त्यासाठी मी इतकी धडपड करते. माझ्या मुलांना सुद्धा आता हे सर्व मिळायला हवे जे काही ऋषिकेशला मिळालेलं आहे ते. आणि हे बघ अगं तू तर माझी लेक आहेस आणि उद्या तुझ्या ह्या भाऊजाई आहेत तर त्यांनी तुला काहीच दिले नाही तर मग काय करायचं? अगं जे काही माझं आहे तर ते माझ्या लेकीला मिळायला हवं आणि उद्या माझ्या नंतर काही. आणि लगेच सुमित्रा रडत असते. तेव्हा आता शर्वरी म्हणते की अगं आई काय हे, अगं इतकं इमोशनल होण्यासाठी काय झालं? तेव्हा सुमित्रा रडतच म्हणते की अगं का होऊ नको तूच सांग बरं, कारण हे बघ अगं आता ह्या वयामध्ये माझी सवत या घरात आलेली आहे, मग काय हे सर्व होणार नाही आणि ती मात्र आता या घरामध्ये येऊन हक्क गाजवते आणि नाना मात्र माझ्या नजरेला नजर सुद्धा मिळवत नाही आणि ऋषिकेश तर माझ्याशी बोलेनासा असं झालेला आहे. मग तूच मला सांग बरं, तुझ्यावर जर ही वेळ आली तर शरू तू काय करशील बरं? तेव्हा आता लगेच शर्वरी म्हणते की हे नाना पण त्यांची खरंच खूप मोठी चूकच झाली, कारण त्यांनी त्या बाईला घरात घ्यायला नकोच होतं. आजी म्हणते की हो ना शरू, हे मात्र तू बरोबर बोललीस. अगं त्यांचं तर चुकलंच, परंतु सगळ्यात मोठी चूक मात्र त्या जानकीची आहे, कारण त्या जानकीने त्या बाईला या घरात आणले, अगदी सगळ्यांच्या पुढं करत असते. मग तिच्यामुळेच आता ती बाई या घरामध्ये अगदी तिचा हक्क थांबून बसलेली आहे. ही सगळी चूक जानकीची आहे आणि जानकीमुळेच हे सर्व घडलेलं आहे. तर त्यामुळे आता बोल. आणि त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या लताबाईला फोन करते आणि विचारते की काय बरं आहे ना, अजून एक नाटक करायचं. तेव्हा आता लताबाई रागाने ओरडते. लताबाई म्हणते की जेव्हापासून या घरात मी आले तेव्हापासून तू फक्त आणि फक्त माझ्याकडून नाटकच करून घेते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो का लताबाई, अगं तू चिडलीस का माझ्यावर? आणि हे बघ जरी तू चिडली तर चिडली, मला काही फरक नाही पडत त्याने, परंतु हे बघ माझ्यावर चिडताना मात्र एका गोष्टीचं तू भान ठेवत जा की तुझ्या मुलीचा पत्ता माझ्याकडे आहे म्हणून. तेव्हा आता लताबाई लगेच डायरेक्ट विचारते की काय नाटक करायचं आहे? तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की हो अहो तू तर डायरेक्ट मुद्द्यावरच आली, आवडली बरं का मला तुझं ते काही. आणि हे बघ फार काही नवीन नाटक नाही करायचं, चक्कर येऊन पडायचं फक्त. तर लताबाई म्हणते की काय चक्कर येऊन? तेव्हा लताबाई म्हणते की काय चक्कर? तर ऐश्वर्या म्हणते की हो, मी तुला जेव्हा सांगितलं होतं की हे बघ की चक्कर येऊन पडायचं तर तेव्हा तू लगेच चक्कर येऊन पडायचे आणि सारखं डोक्याला हात लावून आता गरगरतय आणि चक्कर येते असं तू अगदी खाली पडण्याचं नाटक करायचं. चक्कर येऊन पडल्यानंतर आता जेव्हा तू शुद्धीवर येशील आणि सर्वजण आता प्रॉपर्टीचे हिस्से करायला ते पेपर्स घेऊन बसलेले असतील, तेव्हा सर्वात अगोदर तू ते पेपर्स जानकीला देवासमोर ठेवायला सांगायचे. आणि आता जानकी जेव्हा ते पेपर्स घेऊन देवघरात जाईल तर तू सुद्धा तिच्यासोबत त्या देवघरामध्ये जायचं आणि तेव्हा मात्र मी तुमच्या मागे मागे येईलच. तेव्हा आता लताबाई विचारते की मग पुढे काय करायचं? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ पुढे काय करायचं हे ते माझं मी बघेल, कारण मी तुमच्या मागे मागे तर आलेच असेल. तुला फक्त इतकंच करायचं आहे की जेव्हा जानकी ते पेपर्स देवासमोर ठेवेल तेव्हा मात्र तुला चक्कर येऊन पडायचं. त्यामुळे मी तुला जे काही सांगितलेलं आहे ते सर्व तुझ्या लक्षात तर आले असेल ना? लताबाई म्हणते की अगं पण. ऐश्वर्या म्हणते की नाही, जे मी तुला सांगितलं तेवढंच फक्त करायचे, त्यामुळे आता प्रश्न नाही. आणि तेवढ्यात अवंतिका समोर असते. ऐश्वर्या फोन ठेवते आणि अवंतिकाकडे धक्क्यानेच बघत असते. आता अवंतिका बघतच असते. ऐश्वर्या मनात खूप घाबरते, म्हणजे ह्या डिफेक्टिव्ह पीसने माझं बोलणं तर ऐकलं नसेल ना. तेव्हा अवंतिका अगदी त्वरेतच तिच्या समोर येते आणि विचारते की काय हो मॅडम, आता कोणता नवीन प्लॅन शिजतोय? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय? तर अवंतिका म्हणते की खाली तुला बोलावलेलं आहे, तू खाली ये. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हसून माय गॉड, म्हणजे चक्क अवंतिका तू मला बोलवायला आली तर अवंतिका म्हणते की अगं येणार तर नव्हतेच, इच्छा तर माझी अजिबात नव्हती येण्याची, परंतु काय आहे सगळ्यांनी तुला फोन ट्राय केले परंतु तुझा फोन तर बिझी होता, त्यामुळे मला यावं लागलं, नाहीतर तुझ्या ह्या खोलीमध्ये येण्यासाठी तर मला शून्य असा इंटरेस्ट आहे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की झाले ना तुझे बोलून, मग जा आता तू.
तेव्हा आता अवंतिका तेथून रागातच निघून जाते। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हा पुटका डिनर सेट मात्र घरात नाही तोच बरा आहे, त्यामुळे आता इथून पुढे मात्र या घरामध्ये कोण राहणार आणि कोण राहणार नाही हे मात्र सर्व ऐश्वर्या ठरवेल। फक्त एकदा तुमच्या त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या हव्यात। त्यानंतर आता हे जे काही प्रॉपर्टीचे हिस्से करण्यासाठी आता सर्वजण एकत्र येतात। हॉलमध्ये सर्वजण आता बसलेले असतात। सुमित्रा आणि पार्वती म्हणजे ही लताबाई आता नानांच्या कडेला बसलेल्या असतात आणि नाना त्यांच्या मध्ये असतात। तेव्हा आता ऋषिकेश जी प्रॉपर्टीच्या पेपरची फाईल असते तर ती सोडून नानांच्या समोर ठेवतो आणि ही प्रॉपर्टीची फाईल आहे, नीट बघून तपासून घ्या असे सांगतो। तेव्हा ऋषिकेश परत म्हणतो की हे बघा नाना, सगळं काही ठरल्याप्रमाणेच झाले, प्रॉपर्टीच्या वाटण्या सुद्धा अगदी समानच झाल्यात आणि आपल्या वकिलांकडूनच आता प्रॉपर्टीचे जे काही समान 4 हिस्से आहेत तर ते 4 हिस्से करून घेतले। तेव्हा ऐश्वर्या आणि सारंगला तर फारच आनंद होत असतो। तर सौमित्र म्हणतो की हे बघ दादा, तू सगळ्यांच्या अगोदर जे काही तुला बोलायचं आहे त्या अगोदर मला तुला एक गोष्ट बोलायची आहे। मला खरं तर हे सांगायचं आहे की ह्या जे काही प्रॉपर्टी आहे तर त्यात मला कोणताही काडीचा इंटरेस्ट नाही। तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे सौमित्र तू काय बोलतोस, तर अवंतिका ही बघतच असते। तर सौमित्र म्हणतो की मी आणि अवंतिका आम्ही दोघंही छान कमावतो, त्यामुळे आम्हाला खरंच या प्रॉपर्टीत इंटरेस्ट नाही। तसंही शेती आणि बिझनेस मधील मला काहीही कळत नाही, त्यामुळे आता ह्या प्रॉपर्टीत मला हिस्सा नकोय। मुळात हे सर्व मला पटतच नाही। तेव्हा आता जानकी लगेच म्हणते की हो सौमित्र भाऊजी, अगदी तुम्ही बरोबर बोललात, मला सुद्धा हे नाही पटत, प्लीज तुम्ही सगळ्यांना समजावा। तेव्हा लगेच सुमित्रा रागाने म्हणते की तुला कोणी मध्ये बोलण्यासाठी सांगितले आणि जरी तुला पटत नसेल तर शेवटी हे होणारच। तेव्हा मात्र आता सर्वजण एकमेकांकडे बघत असतात आणि लताबाई सुद्धा खाली मान घालते। त्यानंतर मात्र आता हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ऋषिकेश मात्र आता ते प्रॉपर्टीचे जे काही हिस्से आहे तर तो वाटणी करायला लागतो आणि आता लगेच लताबाई म्हणते की ऋषिकेश अरे थांब, मी तुला जे सांगते ते अगोदर ऐक। ते प्रॉपर्टीचे पेपर्स आहे ना तर ते अगोदर देवासमोर ठेव। तेव्हा लगेच आता ऐश्वर्याने जसे सांगितले आहे लताबाईला तसेच आता लताबाई करत असते। शेवटी जानकी ते पेपर्स घेते आणि देवासमोर घेऊन येते आणि तेवढ्यात लगेच आता लताबाईला चक्कर येण्याचं तिने सांगितलेलं असतं। लताबाई लगेच आता म्हणजे तिथे बसलेलीच असते आणि जानकी ते पेपर देवघरात ठेवलेले असते। ऐश्वर्या आता मागूनच येते। तेव्हा मात्र आता लताबाईला लगेच ऐश्वर्या म्हणते की अहो काय काय होतं तुम्हाला। तेव्हा लगेच आता लताबाई खाली चक्कर येऊन पडते। तर आता जानकी आता लताबाईला धरते आणि धावतच जाते आणि म्हणते की काय झाले तुम्हाला, काय झाले, म्हणून लताबाईसाठी ती धावत गेलेली असते। परंतु ऐश्वर्याच्या पदरात आता ते जे काही खोटे पेपर्स आहे, सगळी प्रॉपर्टी ऐश्वर्याच्या नावावर करून घेण्याचे जे काही पेपर्स आहे तर ते तिच्या साडीच्या पदरात असतात। तेव्हा आता जानकी म्हणते की चांबा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते। जानकी पाणी आणण्यासाठी जेव्हा बाहेर जाते तेव्हा मात्र आता ऐश्वर्या तोपर्यंत जे पेपर्स आहे ते लगेच बदलवते। लताबाई आता हे सर्व डोळे उघडून बघत असते आणि तेवढ्यात जानकी धावतच येते आणि लताबाईला पाणी पाजते। त्यानंतर मात्र आता जानकी परत ते पेपर्स घेते, जे काही पेपर्स आहे तर ते ऋषिकेशकडे घेऊन येते। आता ऐश्वर्याला फारच असा आनंद होत असतो आणि तेव्हा ऋषिकेश सही करायला जाणार तोच लगेच जानकी म्हणते की ऋषिकेश थांबा। सारंग आणि ही ऐश्वर्या एकमेकांकडे लगेच बघायला सुरुवात करतात, कारण ऋषिकेशची जर सही झाली तर आज मात्र सगळी काही प्रॉपर्टी ऐश्वर्याच्या नावावर होईल, म्हणून जानकी आता ऋषिकेशला अडवते। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।